शेतकरी कसा गुलाम होत आहे हे मी तुम्हाला सांगतो. शेतकऱ्यांना जे काही पैसे भेटत आहेत, वर्षाला 6 महिन्याला जे पैसे केंद्र सरकार तुम्हाला देत आहे, ती खरी गुलामगिरी आहे. आणखी आपल्या शेतकऱ्यांना हा खेळ समजलेलाच नाहीये. 5-10 हजारामध्ये तुम्ही तुमचं भविष्य विकलंय. एक लक्षात घ्या. एका साईडला सरकार तुम्हाला स्कीम देत आहे आणि तुमच्याकडून मतं घेतली जातात. दुसऱ्या बाजूला सत्ता मिळवली जाते आणि त्याच सत्तेचा उपयोग करून तुमचं भविष्य हिसकावलं जात आहे. थोडा विचार करा. जर तुमच्या शेतीमालाला भाव भेटला नाही तर तुम्ही कशाला शेती करणार आहात? तुम्ही पूर्णपणे कर्जात डुबणार आहात. अमेरिका भारत ॲग्रिकल्चर डील झाली. दुग्ध व्यवसाय आणि शेती यामध्ये करार झाला आहे. त्या करारात सांगितलंय की अमेरिकेचे जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत, जे काही शेतीमाल आहे, तो भारतामध्ये विना टॅक्स उपलब्ध होणार आहे. तर तुमचे माल कोण घेणार? तुमचा शेतीमाल कोण घेणार? आणि तुम्ही कर्जामध्ये डुबणार आहात आणि शेवटी कंटाळून तुम्ही शेती विकणार आहात, कारण तुम्हाला शेती परवडणारच नाही. अशा प्रकारची परिस्थिती काही दिवसामध्ये तुम्हाला हळूहळू तुमच्या समोर दिसायला लागेल. म्हणून सरकारच्या 5-10 हजाराच्या लालचेने खुश होऊन जाऊ नका. ती गुलामगिरी आहे. थोडा विचार करा, नाहीतर गुलामगिरी अटळ आहे. एवढं लक्षात ठेवा.